हॅलो माय ब्युटिफुल हॅलो. पीपल. आम्ही आत्ता चाललोय शॉपिंगला. शॉपिंग करायला. आमचं हे आहे नवीन घर मी तुम्हाला आणि आतून दाखवलेलं नाहीये. हां, ते आम्ही थोड्याच दिवसात तुम्हाला दाखवू. त्या घराचा आमचा सेटअप करायचा चालला. बऱ्याच गोष्टी नवीन नवीन लागतात तर त्या आम्ही आता घ्यायला चाललोय. आता म्हणजे आम्ही घेतोयच कंटिन्यू, पण आज पण काही गोष्टी घ्यायला चाललोय. 15 दिवसांपासून घेतोय. आता ॲक्च्युअल वेळ आहे घरचं सामान भरायचे. सामान म्हणजे किराणा, तुरडाळ, मुगडाळ हे वगैरे. तर आम्ही स्मार्ट बाजारला चाललोय आमची छोटीशी स्कूटी घेऊन. तर चला सोबतच बऱ्याच निघूयात गोष्टी घेऊयात समजा सोबत. काय लागल्या तर. लॉक वगैरे हवंय आम्हाला थोडंसं जरा. हा ना, ते पण लेट्स घेऊया. गो. आमच्या मागची ही जी गिरण आहे त्या गिरणीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा गहू दळायला टाकले आजच्या पिठाचे. आता चाललोय ॲक्च्युअल आमच्या मेन जे की शॉपिंगला. विसरली होती वर्षा आणायचं. निंब्या रस्त्यात गेलो, परत हां, माघारी गेलो निंब्या रस्त्यात. मलाच आठवलं. आणि संध्याकाळच्याला मला पीठ नाहीये. पण ठीक आहे ना, तू काय आणि मी काय फरक आहे का? सेम मग आहे. काही तू करावं, काही मी करावं. हो, हो. ए राईड घ्यायचंय. तिकडे एक आपल्याला हे बघून येते ना हा, देवारा. ही आमच्या मागे जी नर्सरी आहे तिथे एक झाड बघायला आलेलो. म्हणलं स्वस्त भेटेल जरा, पण 3000 रुपयाला झाड म्हणजे 3000 रुपयाला काय लका. मी रोपापासून तयार केली कुठनं पण त्याचं हे हे पण आणून. त्यांचं कष्ट आहे त्याच्या मागं. हां, पण त्यांनी ठीक दोन आहे दोन ना. तीन तीन वर्ष नाही सांभाळलेली आहेत झाड. एवढं कुठं जाऊ. एवढं मोठं झाड व्हायला 3500 वालं झाड मोठं होतं आपण. हो, पण वर्षभरात होणार तेवढं. मी आपल्या गार्डनमधनं त्याचं कांडी आणून तयार केलेलं रोप. करा मग. ह्या दुकानात, पुस्तकांच्या दुकानात आले मी गाईज. मला एक पुस्तक घ्यायचंय. चला आता काय काय स्मार्ट बाजारमध्ये घेतोय बघूयात. आला मी रिलायन्स स्मार्ट भंडार. स्मार्ट. सगळ्यात पहिल्यांदा घेणार आम्ही एक ट्रॉली. सुरुवात करूयात एक ट्रॉली पासून. चलो. लेट्स गो. का थांबला? एसी. हा हा हा, काय सुंदर वाटतंय. मग आजपासून म्हणते की धनराज आपण नको फ्रुट्स घ्यायला, आपलं खूप सामान घ्यायचं आहे आपल्याला. अजून काहीच नाही. हा, आमची ट्रॉली तुम्हाला तर ट्रॉली पण दाखवते. घेऊन गेला असेल कदाचित. आता जीव बघा, आंब्याने डाळ. आंबे ऐशुपत. काय घेऊन आलाय हा? मी एकतर 5-5 रुपयाचा विचार करते. मी 5-5 रुपयाचा विचार करते की हे पॅक डाळ 5 रुपये स्वस्त आहे, हे महाग आहे. आणि होय, हा घेऊयात एक. धनराज काय रे? 500लाच आहे असं ते खाल्लं. आंबे घेतलेच नाही आपण. कधी घेतले आंबे आपण? पूर्ण आमची ट्रॉली रिकामी. 500 रुपयावाला आहे. काहीच नाही. धनराज लय तू येडायचं. हां, काय म्हणतोस? अख्खा मसूर. अख्खा मसूर ऑलरेडी आपल्याकडे आहे. अर्धा मसूर. अर्धा मसूर आपल्याकडे आहे. चतकोर मसूर. चतकर मसूर पण आपल्याकडं आहे. अच्छा जी, ठीक आहे ना. हे बघ, कोई गल्ला. ब्राऊन बासमती राईस. हो वाव. घ्याय. प्राइस इज ऑल्सो वाव. काय तेव्हा 104 रुपये. अच्छा अय्या धनराज, हे बघ 135 रुपये किलो. असं पण आपण 120 रुपये किलोचा तर तांदूळ घेतोच ना लांब. आपण बिर्याणीचा तांदूळ आपण घेतो तो 90 भेटला आता इथं मला. इथं भेटलाय 90 न, पण आपण जिकडे घरी घेतो तिथं 120 रुपये किलो आहे. 40 रुपये पावशेर आहे साधारण. शाल से कोई गल्ला. फायनली हे सगळं आम्ही सामान घेतलेलं आहे. आणि हे माझ्या सगळ्यात आवडीचं सामान आहे. काय? पाणीपुरी मसाला, ग्रीन चिली सॉस. आपण बारका नाही सॉस 170 रुपये लिहिले जाऊ. हो, एक मिनटं. डार्क सोया सॉस, मिसळ फरसाण आणि हे शेजवान चटणी. आता चायनीजचा बेत आहे आमचा. आणि धनराज ना मिसळचा. धनराज आपल्या घरी आहे शिल्लक अर्धा. असं आहे ना, तो संपत आलाय, अर्धा झालाय. नेऊन ठेव, परत एवढ्यासाठी यायला लागतं. तर तुला किती आवडते आणि माहिती हे नाही. त्यांना जाऊ असेल पुढं. स्टेजला आहे शॉपिंगच्या. भरपूर गोष्टी घेतलेल्या आहेत. फायनल हे चालू आहे. 1500 रुपये बिल झालंय. 1500. आणि मला ह्या गोष्टीचा राग येतोय. मला आवडतं आंबे खायला, पण मला महागातलं आंबे खायला आवडत नाही. त्यांचं काहीतरी वाचतंय थांबा. आमचं आहे का? आमचं पण वाचतंय. चला थांबा, आमचं बी वाजलंय पण आम्हाला परत बोलवलेलं नाहीये. जेव्हा आतमध्ये गेलो तेव्हा उजेड होता. आता जरासा अंधार पडायला लागला.
हळूहळू घ्या गाडी, हळूहळू घ्या. अयो ह्याला काय गेलंय ब्रेक ब्रेक. अयो ह्याची पोज बघ काय हे कोणत्या पोज मध्ये झोपले? डॉगेश बाई कोणत्या पोज मध्ये झोपलाय? तर गाईज फायनली सगळी शॉपिंग झाल्यानंतर आता आम्ही सामान भरतोय. आम्ही म्हणजे आमचे हे सामान भरतात. आता मी व्हिडिओ ऑफ झाला की मी पण भरू लागणार, मागं धरून बसणार. गाईस आणि तुम्हाला असं वाटत नाही का की सगळं गोष्टी मिस करतोय आणि नुसती आपली निवांत धनराज, माझ्या जेव्हा मागं कॅमेरा बसायची? चालू असतो तेव्हा तुलाच करावं लागणार ना. जेव्हा कॅमेरा ऑफ असतो तेव्हा मी करते सगळं. आता हे कुणाला माहित? कुणाला माहित म्हणजे मी आहे सांगायला, दुसरं कोण कशाला पाहिजे? मला तर असं कधी जाणवलं नाही. मीच करते. व्हिडिओ आतापर्यंत बघितला असेल तर अशा परीने आम्ही आमचे 4 शब्द संपवतो. जय महाराष्ट्र, धन्यवाद. आणि आता आम्ही जातो घरी. तुम्ही पण जावा तुमच्या घरी. जाता आम्हाला सांगून जावा की व्हिडिओ कसा वाटला. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाय.